अँड्रोशियम आणि काय राहिलं आता यामध्ये गायनोशियम. दोन होरल सेपरेट झाले. कोणते? कॅलिक्स आणि करोला. एक नवीन वर्ड आहे का? कॅलिक्स आणि करोला असतात ना, त्यांना एकत्रितपणे ऍक्सेसरी होरल म्हणायचंय. कॅलिक्स आणि करोला कसले होरल म्हणायचं? ऍक्सेसरी. आणि अँड्रोशियम आणि कॅलिक्स करोला कॉल्ड एज ऍक्सेसरी होरल. अँड्रोशियम गायनोशियम कॉल्ड एज इसेन्शियल होरल अँड दे परफॉर्म रिप्रोडक्शन होतं. अँड्रोशियम कोणता पार्ट आहे? मेल पार्ट. अँड्रोशियम कोणता पार्ट आहे? मेल पार्ट. गायनोशियम कोणता पार्ट आहे? फिमेल पार्ट. बघा अँड्रोशियम अँथर अँड फिलामेंट. बरोबर आहे. अँड्रोशियम कन्सिस्ट ऑफ अँथर अँड फिलामेंट. अँथर मध्ये किती लोक्युल आहेत? 4 लोक्युल. इट कंटेन पोलन ग्रेन. आता गायनोशियम दाखवते. अँड्रोशियम गायनोशियम सेपरेट करून दाखवते. लक्ष द्या. पुढे ब्रेक केल्यानंतर हे बघा दिसते का स्टाईल? स्टाईल दिसते का व्हाईट कलरची? ही फिमेल पार्ट आहे. स्टाईल कोणता पार्ट आहे? फिमेल पार्ट आहे. इथं दिसते का ही ओव्हरी? ओव्हरी दिसते का तुम्हाला? ही ओव्हरी आहे. ही काय आहे? स्टाईल आहे. आता तुम्हाला स्टिग्मा दाखवते. ब्रेक झाला. स्टिग्मा दाखवते पण तुम्हाला मी अजून एक फ्लावर मधून तुम्हाला मी नीट करून दाखवते. हे बघा, हा दिसतोय का? हा कोण आहे? स्टिग्मा. हा ह्याच्यावरती असतो असा. हे एवढा गायनोशियमचा पार्ट आहे. गायनोशियम म्हणजे कोणता पार्ट आहे? फिमेलचा पार्ट आहे. लक्षात ठेवा. हे बघा गायनोशियम हा कोण आहे? स्टिग्मा. कोण आहे हा? स्टिग्मा. ही आहे स्टाईल आणि खाली काय आहे? ओव्हरी. हे ओव्हरी जर आपण ब्लेडनं ब्रेक केली ना तर त्यामध्ये आतमध्ये ओव्ह्यूल्स असतात खूप सारे. ओव्ह्यूल कोणाचं गॅमिट आहे? फिमेलचं. ओव्ह्यूल कोणाचं गॅमिट आहे? फिमेलचं. आणि आता काय सेपरेट करून दाखवलं मी तुम्हाला? अँड्रोशियम. अँड्रोशियम म्हणजे कोणाचा पार्ट सेपरेट करून दाखवला? मेलचा. लक्षात ठेवा. अँड्रोशियम मध्ये काय आहे? पोलन ग्रेन. ह्यामध्ये अँथर मध्ये 4 लोक्युल आहेत. त्यामध्ये पोलन. ओव्हरी मध्ये ओव्ह्यूल्स आहेत. ओव्हरी मधले ओव्ह्यूल्स कोणाचा पार्ट आहे? फिमेलचा. हे लक्षात ठेवा. आता एक पार्ट दाखवलं तुम्हाला.